Good morning, friends. Welcome you all. Today we are going to express the Van reaction isotherm equation. तर लास्ट लेक्चरला आपण फ्युगॅसिटी, ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट अँड इट्स रिलेशनशिप हे इक्वेशन बघितलं आहे आणि आज आपण फॅन रिॲक्शन आयसोथर्म हे इक्वेशन पाहणार आहोत. फॅन रिॲक्शन आयसोथर्म. ठीक आहे. तर इन फॅन रिॲक्शन आयसोथर्म इक्वेशन, फॅन रिॲक्शन are link between free energy change for chemical reaction with equilibrium constant. For reaction. बघा, फॅन रिॲक्शन आयसोथर्ममध्ये ह्याचं रिलेशन आहे दोन्हीमध्ये. कोणतं तर इट इज लिंक बिटवीन फ्री एनर्जी चेंज फॉर केमिकल रिॲक्शन विथ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द रिॲक्शन किंवा फॉर द रिॲक्शन. ह्या दोन्हीचं रिलेशन फॅन रिॲक्शन आयसोथर्ममध्ये बघणार आहोत. तर फॉर एनी केमिकल रिॲक्शन, जर कोणतीही केमिकल रिॲक्शन घेतली, फॉर एनी केमिकल रिॲक्शन the free energy change is given by delta G is equal to summation of G of product minus summation of G of reactant. दिस इज इक्वेशन नंबर 1. बघा, कोणतीही केमिकल रिॲक्शन्स घेतली तर फ्री एनर्जी चेंज कसा असतोय, तर प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. फ्री एनर्जी चेंज कोणत्या फॉर्ममध्ये असते, तर प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. तर वी हॅव कन्सिडर जनरल केमिकल रिॲक्शन किंवा कोणतीही एक केमिकल रिॲक्शन पाहूया. Consider a chemical reaction. आपण एक केमिकल रिॲक्शन कोणतीही पाहूया. दॅट इज A of A, B of B. It gives L of L plus M of M. This is equation number 2. बघा, इन दॅट इक्वेशन किंवा ही जी रिॲक्शन आहे, तर ए बी कॅपिटल एल आणि कॅपिटल एम, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल एल आणि कॅपिटल एम. तर कॅपिटल ए आणि बी हे काय आहेत, तर ते तुमचे रिॲक्टंट आहेत, आणि कॅपिटल एल आणि कॅपिटल एम हे आहेत ते तुमचे काय आहेत, प्रोडक्ट आहेत. आणि जे स्मॉल लेटर दिलेत, ठीक आहे, स्मॉल लेटर कोणते दिलेत, तर स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल एल आणि स्मॉल एम. तर इट इज अ नंबर ऑफ मोल्स. म्हणजे रिॲक्टंट ए
हा तुमचा आहे आणि ए रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स मीन्स ए मोल्स ऑफ रिॲक्टंट ए रिॲक्ट विथ बी मोल्स ऑफ रिॲक्टंट बी. इट गिव्स त्याच्यापासून जो प्रोडक्ट येतो आहे तर स्मॉल यल मोल्स ऑफ प्रोडक्ट यल अँड यम मोल्स ऑफ प्रोडक्ट यम. मीन्स स्मॉल ए बी स्मॉल यल आणि स्मॉल यम हे आहे ते काय तुमचे नंबर ऑफ मोल्स आणि कॅपिटल ए बी हे रिॲक्टंट आहेत आणि त्याच्यापासून कॅपिटल यल आणि कॅपिटल यम हा हे जे तयार झाले हा तुमचा काय आहे तर तुमचा प्रोडक्ट आहे. देन नेक्स्ट फॉर रिॲक्शन ऑकर्स जर रिॲक्शन झाली तुमची तर फ्री एनर्जी चेंज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. फॉर दॅट अबो रिॲक्शन फॉर रिॲक्शन ऑकर्स the free energy change at constant temperature and pressure. जर ही रिॲक्शन आपण घेतली तर फ्री एनर्जी चेंज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर काय होईल तर डेल्टा जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू G of L plus G of M minus G of A plus G of B. This is equation number 3rd. आता काय केलं बघा ह्या इक्वेशनमध्ये तर फ्री एनर्जी चेंज तुम्हाला माहिती आहे फ्री एनर्जी चेंज डेल्टा जी आणि हे तुम्ही काय घेतले ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर. तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर तुम्हाला इक्वेशन माहितीच आहे फ्री एनर्जी चेंज फॉर एनी रिॲक्शन समेशन ऑफ डेल्टा जी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ डेल्टा जी ऑफ रिॲक्टंट. तर ह्या रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट कोणता आहे तर यल आणि यम म्हणून समेशन ऑफ डेल्टा जी ऑफ प्रोडक्ट यल प्लस यम म्हणजे जी यल प्लस जी यम मायनस समेशन ऑफ डेल्टा जी ऑफ रिॲक्टंट. तर रिॲक्टंट कोणते आहेत तुमचे ए आणि बी मीन्स जी ऑफ ए प्लस जी ऑफ बी. बट इथं आपण म्हणलं की नंबर ऑफ मोल्स ए मोल्स ऑफ रिॲक्टंट ए रिॲक्ट विथ बी मोल्स ऑफ रिॲक्टंट बी. इट गिव्स यल मोल्स ऑफ प्रोडक्ट यल प्लस यम मोल्स ऑफ प्रोडक्ट यम. मीन्स ॲज द रिॲक्शन ऑकर्स ज्यावेळेस तुमची रिॲक्शन होते त्यावेळेस ए मोल्स ऑफ रिॲक्टंट A react with B moles of reactant B. It gives L moles of product capital L and M moles of product M. Therefore GL is equal to L mu L, GM is equal to M mu capital M, GA is equal to A mu capital A and GB is equal to B mu capital B. This is equation number 4. तर काय झालं की GL is equal to नंबर ऑफ मोल्स पण घेणार आहेत आपण आणि प्रोडक्ट पण नंबर ऑफ मोल्स प्रोडक्ट नंबर ऑफ मोल्स रिॲक्टंट नंबर ऑफ मोल्स रिॲक्टंट अँड म्यू तर तुम्हाला माहीत आहे की म्यू इज अ केमिकल पोटेन्शियल. देन दिस इज इक्वेशन नंबर 4. नाव पुट द इक्वेशन 4 इन इक्वेशन नंबर 3. म्हणजे काय करणार तुम्ही GL GM GLच्या ठिकाणी GLची व्हॅल्यू GMच्या ठिकाणी GMची व्हॅल्यू GAच्या ठिकाणी GAची व्हॅल्यू आणि GBच्या ठिकाणी GBची व्हॅल्यू. दॅट इज पुट इक्वेशन 4 in
इक्वेशन नंबर 3. नाव डेल्टा G at constant temperature pressure is equal to काय होईल, व्हॅल्यू ठेवल्या तर GL ची व्हॅल्यू आहे तुमचे, GL ची व्हॅल्यू काय आहे, L म्यू L प्लस स्मॉल m म्यू कॅपिटल M. दीज आर युअर प्रोडक्ट. आणि तुमचे रिॲक्टंट काय असतील, मायनस A म्यू कॅपिटल A प्लस B म्यू कॅपिटल B. देन but we know that आपण फ्युगॅसिटीचं लास्ट इक्वेशन बघितलं आहे. वी नो दॅट फ्युगॅसिटी फायनल इक्वेशन, फ्युगॅसिटीचं फायनल इक्वेशन माहीत आहे तुम्हाला काय आहे, तर म्यू आय इज इक्वल टू म्यू 0 आय प्लस RT/ln activity of I. Suppose this is equation number 5 and this is equation number 6. इक्वेशन काय आहे, म्यू आय इज इक्वल टू म्यू 0 आय प्लस RT/ln activity of I. Now put this equation in equation number 5 किंवा put equation 6 in 5. तर इक्वेशन 6 5 मध्ये कसं ठेवणार आहात, तर म्यू आय हे म्यू एल शी कंपेअर करा. म्हणजे म्यू आय इज इक्वल टू म्यू 0 आय प्लस RT/ln ॲक्टिव्हिटी ऑफ आय. तर हेच म्यू एल घेतलं तर काय होईल, म्यू 0 एल प्लस RT/ln ॲक्टिव्हिटी ऑफ एल. ह्या फॉर्ममध्ये येईल इक्वेशन. म्हणजेच काय होईल, आपण नेक्स्ट स्टेपमध्ये बघूया. दॅट इज डेल्टा जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण म्यू एल ची करू. स्मॉल नंबर ऑफ मोल्स स्मॉल एल आहे ते आउटसाइड द ब्रॅकेट ठेवूया. दॅट इज स्मॉल एल आउटसाइड द ब्रॅकेट. म्यू एलची इक्वेशन घेऊया. म्यू एलची, म्यू एल इज इक्वल टू काय असेल तुमचं, म्यू 0 एल प्लस RT/ln ॲक्टिव्हिटी ऑफ एल. समजलं. म्यू आय इज इक्वल टू म्यू 0 आय प्लस RT/ln ॲक्टिव्हिटी ऑफ आय. म्यू आय आणि म्यू एल जर कम्पेअर केलं तर काय होईल, ज्या ज्या ठिकाणी आय आहे त्या त्या ठिकाणी एल येईल. म्हणजेच काय होईल, म्यू 0 एल प्लस RT/ln ॲक्टिव्हिटी ऑफ आय आहे त्या ठिकाणी RT/ln ॲक्टिव्हिटी ऑफ एल. सेम तुम्ही यमसाठी लिहू शकता. फॉर यम स्मॉल एम बाहेर ठेवा, ब्रॅकेटमध्ये म्यू 0 कॅपिटल एम प्लस RT/ln ॲक्टिव्हिटी ऑफ एम. हे झालं तुमचं प्रोडक्टशी रिलेटेड. मायनस आता रिॲक्टंटशी रिलेटेड काय होईल, रिॲक्टंटशी रिलेटेड तर रिॲक्टंटशी रिलेटेड ए आहे तुमचं, ए हे ब्रॅकेटच्या बाहेर राहील आणि म्यू 0 कॅपिटल ए प्लस RT/ln ॲक्टिव्हिटी ऑफ ए प्लस स्मॉल बी बाहेर राहील, म्यू 0 कॅपिटल बी प्लस RT/ln ॲक्टिव्हिटी ऑफ बी. देन दिस इज इक्वेशन नंबर 7. हे जे आहे ते तुमचं इक्वेशन नंबर 7 आहे. समजलं. हे ज्या ज्या ठिकाणी आय आहे त्या त्या ठिकाणी तुमचे काय असतील,
रिस्पेक्ट टू म्यू एलशी करायचं असेल तर एल घेणार, एमशी करायचं असेल तर एम घेणार, एशी करायचं असेल तर एशी रिलेटेड इक्वेशन असेल आणि बीशी करायचं असेल तर बीशी रिलेटेड इक्वेशन असेल. मीन्स स्मॉल एल बाहेर येईल, रिलेटेड टू एल घेतलं तर म्यू झिरो एल प्लस आर टी एल एन ॲक्टिव्हिटी ऑफ एल. सेकंड एमशी रिलेटेड म्यू झिरो एम प्लस आर टी एल एन ॲक्टिव्हिटी ऑफ एम. हे काय झालं तुमचं प्रोडक्ट मायनस रिलेटेड टू रिॲक्टंट घ्यायचं असेल तर स्मॉल ए ब्रॅकेटच्या बाहेर ठेवणार म्यू झिरो ए प्लस आर टी एल एन ॲक्टिव्हिटी ऑफ ए आणि प्लस स्मॉल बी बाहेर ठेवून म्यू झिरो बी प्लस आर टी एल एन ॲक्टिव्हिटी ऑफ बी. नाव आता जे हे सिम्बॉल आहेत ते फक्त आत मल्टिप्लाय करून घेऊया, म्हणजे एल एम ए आणि बी हे दोन्ही हे सगळे आहेत ते आत मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे काय होईल, नेक्स्ट इक्वेशन डेल्टा जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू, सपोज एलनं आत मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय होईल बघा, एल म्यू झिरो एल म्हणजे एलनं इथं मल्टिप्लाय केलं एल म्यू झिरो एल प्लस एलनं ह्या ठिकाणी पण तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात. म्हणजे काय होईल की एल आर टी एल एन ॲक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल एल. ठीक आहे. देन प्लस आता यम ना आत मल्टिप्लाय करा, यम म्यू झिरो कॅपिटल यम प्लस यम आर टी एल एन ॲक्टिव्हिटी ऑफ यम. हा झाला तुमचा प्रोडक्ट. आणि रिॲक्टंटशी रिलेटेड काय येईल तर ए म्यू झिरो ए प्लस ए आर टी एल एन ॲक्टिव्हिटी ऑफ ए प्लस बी म्यू झिरो बी प्लस बी आर टी एल एन ॲक्टिव्हिटी ऑफ बी. Then this is equation number 8. Now in that equation आता ह्या सगळ्यात कॉमन टर्म कोणत्या आहेत, कॉमन टर्म काय आहे तुमचे आणि कोणत्या आहेत, तर ह्या ठिकाणी बघा आर टी कॉमन आहे रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये आहे आर टी कॉमन. देन कंबाईन दी कॉमन टर्म्स, जे आर टी कॉमन आहे ते सेपरेट आत घेऊया अँड रिमेनिंग टर्म सेपरेट करूया. दॅट इज बघा डेल्टा जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू काय येईल तर ह्या ठिकाणी बघा रिमेनिंग काय राहील, हे जर कॉमन काढलं तर आपण इन ब्रॅकेट एल म्यू झिरो एल प्लस हे आर टी कॉमन काढले आपण साईडला घेऊया आउटसाईड ब्रॅकेट. ह्या ठिकाणी काय राहील तुमचं रिमेनिंग एम म्यू झिरो एम. ठीक आहे. देन हा झाला तुमचं काय प्रोडक्ट मायनस ह्या ठिकाणी ए म्यू झिरो कॅपिटल ए प्लस ह्या ठिकाणी आहे ते तुमचं बी म्यू झिरो कॅपिटल बी. हे झालं तुमचं चार ज्या टर्म आहेत त्या कोणत्या, एल म्यू झिरो एल, एम म्यू झिरो एम, ए म्यू झिरो ए, बी म्यू झिरो बी आणि दोन्हीच्या मध्ये तुमचं काय आहे निगेटिव्ह साईन आहे. प्लस आर टी काय आहे तुमचं प्लस आहे. देन आर टी हे तुम्ही कॉमन काढले आणि हे जे यम आहे ते अगेन एल एनच्या टर्ममध्ये अबोव दी ॲक्टिव्हिटी टर्म्स जाते. मीन्स आता काय होईल की आर टी एल एन
आर टी आणि एल एन हे सगळीकडे कॉमन आहे, आर टी एल एन आर टी एल एन. देन आर टी एल एन बघा टर्म्स कोणत्या येतील तर पहिल्यांदा काय होईल आर टी एल एन ह्या टर्म्सशी घेऊया. ॲक्टिव्हिटी ऑफ यल रेस टू स्मॉल यल ॲक्टिव्हिटी ऑफ यल रेस टू स्मॉल यल इनटू ह्या ठिकाणी बघा ॲक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल एम रेस टू हे तुमचं काय असेल स्मॉल एम डिवायडेड बाय का केलं तर मायनस साईन आहे आणि डिवायडेड मायनस साईन एल एन टर्ममध्ये काय होतं की डिवायडेशन. तर नेक्स्ट स्टेपमध्ये ॲक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल ए रेस टू स्मॉल ए आणि ॲक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल बी रेस टू स्मॉल बी. दिस इज इक्वेशन नंबर 9. नाव पुढे काय होईल तर डेल्टा जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू और आता ह्या इक्वेशनमध्ये यल म्यू झिरो यल एम म्यू झिरो एम मायनस ए म्यू झिरो ए प्लस बी म्यू झिरो बी रिप्लेसिंग फक्त ह्या ठिकाणी लिहूया रिप्लेसिंग म्यू झिरो बाय जी झिरो रिप्लेसिंग म्यू झिरो बाय जी झिरो अँड नेक्स्ट इक्वेशन जे येईल तुमचं ते डेल्टा जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये जी झिरो यल प्लस जी झिरो एम मायनस जी झिरो ए प्लस जी झिरो बी and plus RTLN activity of L raised to L, activity of capital M raised to small m, activity of capital A raised to small a and activity of capital B raised to small b. This is equation number 10. हां बघा जी झिरो एल जी झिरो एम मायनस जी झिरो ए आणि जी झिरो बी कुठून घेतलं तर हे आधी आपण पाहिलं होतं ते तुम्हाला दाखवतोय फक्त जी एल इज इक्वल टू यल म्यू एल हे इक्वेशन बघितलं होतं जी एम इज इक्वल टू एम म्यू एम जी ए इज इक्वल टू ए म्यू ए आणि जी बी इज इक्वल टू बी म्यू बी. हे इक्वेशन नंबर 4 तुम्हाला माहीतच आहे. तर आत्ताचे इक्वेशन नंबर 9 जे आहे आपलं इक्वेशन नंबर 9 तर काय आहे की यल म्यू झिरो यल एम म्यू झिरो एम ए म्यू झिरो ए आणि बी म्यू झिरो बी. मग इक्वेशन नंबर 4 जे आहे जी एल इज इक्वल टू यल म्यू एल तर फक्त म्यू झिरो केलं तर तुमचं काय येईल की ह्या ठिकाणी म्यू झिरो केलं तर त्या ठिकाणी काय येईल तुमचं जी झिरो. म्हणून जी झिरो इज इक्वल टू म्हणजे ज्या टर्म आहेत त्या कोणत्या आहेत तर जी झिरो इज इक्वल टू यल म्यू झिरो यल जी एल जी झिरो एम इज इक्वल टू एम म्यू झिरो एम जी झिरो ए इज इक्वल टू ए म्यू झिरो ए आणि जी झिरो बी इज इक्वल टू बी म्यू झिरो बी. त्यावरून हे इक्वेशन नंबर 10 हे लिहिलेलं आहे. नाव आता हे जे सगळं आहे इक्वेशन नंबर 10 मध्ये कोणतं जी झिरो एल प्लस जी झिरो एम
मायनस G0A प्लस G0B. ह्याच्यावरून तुम्ही हेही लिहू शकता की इज इक्वल टू डेल्टा G0 का. तर फ्रॉम इक्वेशन नंबर 3 तुम्हाला माहीत आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये काय लिहिलं आहे की डेल्टा G ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू GL प्लस GM मायनस GA प्लस GB. म्हणून डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा G0 प्लस RT ln activity of L raised to small l, activity of M raised to small m divided by activity of A raised to small a, activity of B raised to small b. This is equation number 11. Now this is known as reaction isotherm. This is known as a reaction isotherm. ठीक आहे. पण आपलं इथंच रिॲक्शन हँटऑफ रिॲक्शनचं इक्वेशन पूर्ण झालं नाही. देन ॲट इक्विलिब्रियम कंडिशन delta G at constant temperature pressure is equal to 0. That is इक्विलिब्रियम कंडिशनला हे डेल्टा G0 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ही टर्म आहे ती तुमची काय येते की इट इज अ 0. देन पुट इन इक्वेशन 11. नाव काय चेंजेस येतील तर 0 इज इक्वल टू डेल्टा G0 प्लस RT ln activity of L raised to small l, activity of M raised to small m divided by activity of A raised to small a and activity of B raised to small b. This is equation number 12. Now shift this value to the right hand side, that is plus काय होईल फक्त मायनस होईल. मीन्स डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस RT ln activity of L raised to small l, activity of M raised to small m, activity of A raised to small a and activity of B raised to small b. And this is equation number 30. Then the activities of right hand side equation is corresponding to the product and it is also equal to the equilibrium constant K. Means RHS of the above equation, right hand side at reaction product right hand side of the above equation, reactant and product at equilibrium, reactant and product at equilibrium condition, reactant and product at equilibrium condition. काय चेंजेस होतो रिॲक्टंट अँड प्रोडक्ट ॲट इक्विलिब्रियम कंडिशन. देयर इज अ activity of L raised to small m, activity of M raised to small m divided by activity of A raised to small a and activity of B raised to small b is equal to K, or it is known as equilibrium constant for the reaction. Equilibrium constant for the reaction.
नाव अगेन पुट दिस इक्वेशन इन इक्वेशन नंबर, लास्ट इक्वेशन नंबर किती होतं, पुट दिस इक्वेशन इन इक्वेशन नंबर 12. ठीक आहे, नाही सॉरी, पुट दिस इक्वेशन इन इक्वेशन नंबर 30. इक्वेशन नंबर 30 मध्ये ही व्हॅल्यू ठेवूया. तर काय येईल, डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस RT ln K, इक्वेशन नंबर 40, and this is known as Van Hoff's reaction isotherm equation. Van Hoff reaction isotherm equation.